काय? मी मैत्रिणींसोबत पिकनिकला काय गेले, इतकं सगळं घडून गेलं इथे. आदित्य बाळा, राग धरणं, नाती तोडणं खूप सोपं असतं रे, पण माफ करणं हे खूप महत्वाचं आहे. मी नाही का तुझ्या आईला माफ केलं? जे घडलं त्यात खरंच सानिया निर्दोष आहे. ऐक माझं बाळा, नको एवढा राग धरूस, माफ कर तिला. आदित्य, प्लीज मला माफ कर ना, प्लीज. बघ सानिया, माझ्या मनाला हे बिलकुल पटत नाहीये, पण फक्त काकी म्हणतीये ना म्हणून मी तुला आयुष्यात शेवटचं माफ करतो. यापुढे तुझी एक चूक आणि आपला संसार मोडलाच म्हणून समज. आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे, एवढं लक्षात ठेव. सुलभे, सुलभे, आलो का मी? आलात काय? पाय घड्या घालू की तुतारी मागू? का? नाही, पराक्रम करून आल्यासारखे बोलताय ना म्हणून. अहो, तिकडे काय झालं ते सांगा. त्या पोरीनं काय माती खाली ते आधी सांगा. तुम्ही 4 चौघात नाक कापलं असेल ना तुमचं. ही पोरगी न जन्माला आली ती घोळच घालण्यासाठी. स्वतः घोळ घालायचे आणि आम्ही ते निस्तरायचे. हो, तुतारी आणायची काही गरज नाही. हा तुमच्या तोंडाचा भोंगा आहे ना, तो आधी बंद करा. एकदा पुराण सुरू झालं ना की थांबूच नका, सारखी बडबड करत राहा. ही अशी बडबड करता आणि नसते गोळ घालून ठेवता तुम्ही. मी काय केलं हो? म्हणजे काय? म्हणजे तिकडे कुठलाही गोळ झाला नव्हता. अर्धवट माहितीवर पराचा कावळा केलाय तुम्ही. बघा, मी सांगत होते ना, तरी ऐकलं नाही माझं. हो ग, तू म्हणत होती तेच बरोबर आहे. सगळा वेळेचा घोळ होता. त्यांच्याकडे वेळ नव्हता आणि वेळ नाही हे आपल्याला सांगणार कसं, म्हणून 4 कारणं सांगितली त्यांनी आणि यांनी सगळा बाहू करून ठेवला. अहो, पण ही आता पुरे. सुलभे, आपल्या पोरीचं लग्न ठरवून आलोय मी. आता लवकरात लवकर साखरपुडा करायचा आहे. त्यांना सांगितलंय या आठवड्यातला मुहूर्त बघतो आणि साखरपुडा करून टाकू आपण. काय? अहो, पण कावेरी का नाही आली तुमच्या सोबत? येईल ग, त्या ऑफिस मध्ये परत काम सुरू केलंय ना तिने, त्यामुळे नाही येता आलं तिला. हो, सगळं बरोबर आहे, पण लग्नाआधी असं कसं ठेवायचं लोकांच्या घरात तिला? हा, ते मी सांगितलं त्यांना. मी त्यांना म्हटलं की अहो, असं लग्न अगोदर मुलीला तुमच्या घरी किती दिवस ठेवणार, त्यामुळे निदान साखरपुडा तरी करून टाकू. आणि ते पण तयार झाले. त्यामुळे आपल्याला तयारी करायला हवी. हा, या आठवड्यातला मुहूर्त बघू आणि साखरपुडा करून टाकू. चल, आलो मी. आणि तुम्ही कावेरीचं लग्न होईपर्यंत कुठलाही घोळ घालू नका. अहो, तोंडाचा हा भोंगा जरा बंद ठेवा.
काय एकट्याच चंद्र बघायला आलात? हो मला सांगायचं ना, मी आलो असतो. काय झालं? एवढा कसला गहन विचार करताय? काही नाही, हाच विचार करत होते. जगात अशी सुद्धा आई असू शकते जी आपल्या मुलीच्या सुखासाठी एखाद्याचा जीवही घेऊ शकते. नाही असू शकत, पण हे तेव्हाच घडतं जेव्हा त्या व्यक्तीला पैसा अधिक महत्वाचा वाटतो. आणि तसंही माणसाला पैशांपुढे नाती कुठे महत्वाची वाटतात. आता माझंच एक्झाम्पल घ्या ना. एक काळ असा होता जेव्हा मला पैशांपुढे नाती माणसं कधीच महत्वाची वाटत नव्हती. आणि तुम्ही माझ्या आयुष्यात आला आणि मला प्रत्येक नात्याचा अर्थ नव्याने कळत गेला. देव पण तसा आहे ना, जिने मला संस्कार, संस्कृती, माणसं, नाती जपायला शिकवली. त्यात माझ्या आईला लवकर घेऊन गेले. खूप मिस करते मी आई. माझी आई मला कधी कळलीच नाही. आजपर्यंत खूप अंतर दिलं मी तिला, पण तुमच्यामुळे मला माझी आई सापडली. खूप त्रास दिला मी तिला. पण आता तुमच्यामुळे आमचं नातं सुधारत. खरंच थँक्यू. तुम्ही जगातलं सगळ्यात सुंदर गिफ्ट दिलंय मला. आज तुमच्यामुळे मला माझी आई सापडली. तुम्ही मला माझी आई मिळवून दिली. मला माझी आई परत कधीच भेटणार नाही. खूप आठवण येते तिची. असं वाटतंय की आपल्या लग्नात माझी आई असायला हवी होती. ती जर असती तर तिने उत्साहाने काय काय केलं असतं. तुम्हाला माहितीये, आई नेहमी म्हणायची, तुझ्या लग्नात मी खूप गाणी म्हणणार आहे. तुझ्या लग्नाचा शालू घेणार तुझ्या आवडीनुसार. कुणाकुणाचे काय काय मानपान करायचे ह्याबद्दलही भरभरून बोलायची ती. आणि बोलताना ना अचानक टचकन डोळ्यात पाणी यायचं तिच्या. मला म्हणायची, तू सासरी गेल्यानंतर कसं होणार माझं. आणि आज जेव्हा मी खरंच सासरी जाणार आहे तेव्हा मला सासरी पाठवताना माझी आईच नसेल. खूप आठवण येते तिची. कावेरी, देव सुद्धा ना आपल्या जवळचा माणूस हिरावून घेण्याची घाईच करतो कधी कधी. पण देवच ना तो इतका निष्ठुर कसा असेल. एका बाजूने घावही तोच घालतो आणि दुसऱ्या बाजूने त्या घावावरती फुंकरही तोच घालतो. म्हणूनच माझ्या आयुष्यात तू आणि तुझ्या आयुष्यात मी आले. मावशी म्हणतेस ना मला. मी तुझ्या आईची जागा नाही घेऊ शकत, कारण आईची जागा कोणीच कधी नाही घेऊ शकत. पण बाळा, मी वचन देते तुला,
मनापासून प्रयत्न करेन तुझी आई बनण्याचा. हे बघ, लग्न झाल्यावरती तू तुझ्या सासरी जाणार नाहीयेस. तू परत तुझ्या आईकडे येणार आहेस. आदित्य तुझ्या औषध आहे. आधी सावकाश आहे. लांब राहा. आदित्य, माझ्याबद्दल एवढा राग नको ना मनात धरून ठेवूस. आता माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय कोण उरलंय? आधी मी शपथ घेऊन तुला सांगते की मी यापुढे मम्माला फोनही नाही करणार, तिचं तोंडही नाही बघणार. आधी प्लीज ट्रस्ट मी, प्लीज. आता काकी म्हणाली म्हणून मी तुला माफ केलंय खरं, पण ते माझ्या मनाला बिलकुलही पटलेलं नाहीये. आपल्यातलं अंतर मिटायला वेळ लागेल सानिया. कावेरी, तू इथे आहेस? मग पूजा कोण करते बाहेर? ये बघूया. सानिया, तू पूजा करतेस? हो. काय म्हणजे काय आहे? आज सूर्य कुठे उगवला? तू चक्क पूजा करतेस? उशिरा सुचलेलं शहाणपण, बाकी काही नाही. नाहीतरी मी माझ्या मम्माचं ऐकून स्वतःचं खूप मोठं नुकसान करून घेतलं. सानिया, त्यांचा स्वभाव कसा आहे आम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे, पण शेवटी आई आहे ती तुझी. तू नाही असं बोलायचंस त्यांच्याबद्दल. नाही काकी, आज मला बोलू द्या. खरं तर तिचं ऐकायचं सोडून मी या घरातल्या संस्कृती परंपरा जपायला हव्या होत्या, पण नाही. ते म्हणतात ना, हिऱ्याची पारख करतो तो पारखी. तुम्ही मला सतत कायम चांगल्या गोष्टी सांगत आल्या, पण त्यांचं महत्व मला कधी कळलंच नाही. पण काकी, एक गोष्ट तुम्ही बरोबर म्हणत होतात. खरंच कावेरीने ना माझी शाळाच घ्यायला हवी. खरंच कावेरी, आजपासून आहे ना, तू मला या घरच्या सगळ्या संस्कृती, सगळ्या परंपरा शिकव. काकी, मी ना ठरवलंय, आजपासून तुमचं आणि कावेरीने सांगितलेलं सगळं ऐकायचं. खरंच काकी, मी आपल्या घरातल्या ना सगळ्या परंपरा अगदी व्यवस्थित शिकून घेणार. आणि हो, मी आणि कावेरी आम्ही दोघीही तुम्हाला आदर्श सुना होऊन दाखवू. काकी,
पण तुम्ही परत मला सून म्हणून स्वीकाराल ना? अगं परत स्वीकारायला मी तुला दूर कधी लोटलं होतं? मीच नेहमी सांगत असते ना सगळ्यांना, दुसऱ्यांना माफ करावं, त्यांना एक संधी द्यावी. मग ती संधी मी तुला नाही का देणार? हो पण कावेरी, तुला चालेल ना? हो, मला का नाही चालणार? आणि मला कशाला काही हरकत असेल, उलट मला आवडेल घरात एक छान मैत्रीण असलेली. चांगलंय. तू जे काही ठरवलंस ते पूर्णत्वाला नेण्यासाठी देवी आई तुला सद्बुद्धी देवो. नमस्कार कर. सुखी राहा बाळा. अगं मी काय तुला विचारत होते, कालच्या मीटिंगचं तू मला सांगितलंच नाही. काय बघतोय मी सानिया? ज्या राजवर्धनने तुझ्या आईला तुरुंगात डांबलं त्याच्याच आईच्या तू पाया पडतेस? बाबा, केसाने गळा कापण्यात मास्टरी केली. आज मी यांच्या पाया पडते, उद्या या माझ्या पाया पडते. अरे वा, लवकर झालात तयार. चला ऑफिसला निघूया. मावशीला बोलवते मी. आ ऐक ग. आ काय झालं? डोळ्यात काहीतरी गेलंय बहुतेक. ह्या काय गेलं? आता माझ्या डोळ्यात काय गेलं हे मलाच कसं दिसेल? त्यापेक्षा तुम्हीच बघा ना, माझ्या डोळ्यात डोळे घालून. ओ खुपतंय काहीतरी. ओ बघा तर, या तर बघू बरं. बघा बरं. उघडा डोळा. हा काय उघडलाय? बघा बघा, नीट बघा, जरा जवळून बघा. बघा बघा, नीट बघा. काहीच दिसत नाहीये हो. आहे हो, आहे. असं कसं काही नाही, नीट बघा. हो खरंच आहे, हो खरंच आहे. हा हा हा, बरा खुंकर मारा, खुंकर प्रेमाने मारा जरा. हा आता कसं? काय? मी मैत्रिणींसोबत पिकनिकला काय गेले, इतकं सगळं घडून गेलं इथे. हो, सानियाच्या आईला अरेस्ट झाली. आता त्यांना कुणी अडकवलं? त्या कशा गेल्या आत? कशी बायको आहेस ग तू? हा? अगं आपल्या आजूबाजूला जेव्हा जेव्हा असं काही अघटित घडतं ना, तेव्हा त्याच्या मागे मीच आहे. ही साधी गोष्ट तुला कळत नाही, तेही मी माझ्या तोंडून सांगू? पोलिसांना मीच टीप दिली आणि सानियाच्या आईला अटक करायला लावलं. का हो असं का केलं तुम्ही? विहीणबाई आहेत ना त्या, आपल्या सतत मदत करत असतात आपल्याला. काय मिळालं त्यांना अडकवून तुम्हाला? मला ना कळतच नाही कधी कधी तुमचं काय चाललेलं असतं. हो, जी माणसं आपलं भलं करतात त्यांच्याच पाठीत असा खंजीर खुपसलात तुम्ही. ए बाई, बंद कर तुझा रेडिओ. जरा चान्स मिळाला की आपला प्रचार 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 प्रचार. कसली मदत ग? काय भलं केलंय? तुला माहिती आहे का काय केलंय त्या बाईनं? काय केलं? आदित्यवर जो हल्ला झाला ना, तो तिने घडवून आणला. काय? नाही नाही नाही, मला सांगा, तुम्ही हे खोटं बोलताय ना? आदित्यची शपथ घेऊन सांगतो. आदित्यची शपथ घेतलीये. आणखी काय क्लॅरिफिकेशन देऊ तुला? हो, हो, काय सांगताय तुम्ही? या बाईची एवढी हिंमत झाली? हो, आपल्या आदित्यवर हल्ला करवला हिने. बघ, झाला ना तुझ्या अंगाचा तीळपापड? माझंही असंच झालं, म्हणून तिला आत अडकवलं. म्हटलं काट्यानं काटा काढूया. पण माझी चाल इथून पुढे सुरू झाली. सानियाच्या आईला अटक झालीये आणि हे सगळं राजवर्धनने घडवून आणलं, हे मी सानियाच्या डोक्यात भरलं. म्हणजेच राजमुळे तुझ्या आईला अटक झालीये. मला वाटलं ही पेटून उठेल. म्हटलं काय, म्हणजे ही चाल पण फेल गेली आणि सानिया वेगळीच खेळी खेळायला लागली. या सगळ्यांबरोबर ना तिने मैत्री करायला घेतली. आता बोल. काय? काय सांगताय काय तुम्ही हे सगळं? ही सानिया काना मागून येऊन तिखट झालीये काय? आत्ता जाऊन भेटते मी तिला. मला बोलायलाच हवं तिच्याशी.
सानिया अरे वा, झाली तयारी? निघालीस ऑफिसला? वा वा वा, छान मन लावून काम कर. काय सानिया, हे बघ, असं काहीतरी कर ना की आदित्यकडे 4 कामं जास्त आली पाहिजेत. आणि मग हे सगळं बघून ना रत्नमाला बहिणींनी राजची 4 कामं पण तुझ्याकडे द्यायला पाहिजेत. काय आई, मी तिथे छक्के पंजे करायला ऑफिसला जात नाहीये. आणि हो, रत्नमाला काकी मला जे काम देतील ना तेवढंच काम मी माझ्या मनापासून करणार. काय काय बोललीस तू आता सानिया? कसं आहे ना आई, आता माझ्या लक्षात आलंय की मी आतापर्यंत खूप माती खाल्ली. यापुढे मी आता ठरवलंय की रत्नमाला काकी मला जे काही सांगतील ना तेवढंच करणार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आता तुमची पूर्वीची सानिया नाही राहिली. त्यामुळे मी आता सुधारली आहे. आणि हो, तुमच्या मनात ज्या काही खुरापती सुरू असतील ना त्या प्लीज मला तुम्ही सांगू नका, कारण यापुढे मी तुमची कोणतीच मदत नाही करू शकत आहे.